तर आपण बघणार आहोत युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म काय लिनियर मोशन. लिनियर मोशन म्हणजे काय तर मोशन इन स्ट्रेट लाईन. आता स्ट्रेट लाईन म्हणजे स्ट्रेट ऑफ हार्मोज नाही बरं, स्ट्रेट लाईन एका सरळ दिशेने जे मुवमेंट असते, सरळ अशी असो किंवा अशी असो, नाही तर कधी असा चालला असा चालला असा 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 असा, हे नॉन लिनियर मोशन आहे. हे जे आहे लिनियर मोशन इन अ स्ट्रेट लाईन. तर आपण युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन जे आहे, आता युनिफॉर्म म्हणजे काय आणि नॉन युनिफॉर्म म्हणजे काय, अमर अकबर अँथनी चार्टच्या माध्यमातून बघूया. या अमर अकबर अँथनी सकाळचे 5 वाजता निघाले. सकाळचे 5 वाजता. लवकर होते का? नाही उठत तुम्ही? झोप न उडत तुमची? संध्याकाळचे 5 घ्या. संध्याकाळचे 5 वाजता अमर अकबर अँथनी एका ठिकाणी उभे होते. अड्डा आपला कट्टा तिथं उभे होते. 5:30 वाजता तिथून 20 किलोमीटर, हा 18 किलोमीटर आणि हा 14 किलोमीटर चालला. 6 वाजता एका तासात 60 असा 40 36 28 60 42 42. 7 वाजता 80 70 56. तर आपण हा चार्ट नुसार एक ग्राफ काढू, तुम्हाला लक्षात येणार कसं. पुस्तक घेऊन बसा. पुस्तक घेऊन बसा. तर पुस्तक आपण चार्ट काढूया. अमर अकबर, जागा नाही उरली का? जागा बनवूया आपण. असं 2 3 झाले 3 ग्राम. आता खालच्या एक्सिस हे जे आहे याला म्हणतात एक्स एक्सिस. काय म्हणतात त्याला? एक्स एक्सिस. आणि हा जो आहे वाय एक्सिस आहे. एक्स एक्सिस वरती आपण काय घेतलेला आहे? टाइम घेतलेला आहे. काय घेतलेला आहे? टाइम. किती वाजता? 5:30 वाजले. हा 5 वाजताचा आहे. हा 5.5 म्हणजे 5:30 झाला. हा 6 झाला. 6.3 झाला. आपला थोडा 8 पर्यंत आहे. लंबा खिचूया आला. 6.5 7 7.5 8. पॉज करा. केला? तर हे जे आहे अमर अकबर अँथनी आपण चार्ट घेतलेला आहे. वाय कुठला? एक्स एक्सिस वरती आपण टाइम घेतलेला आहे. 5 वाजले 5:30 वाजले 6 6:30 7 7:30 8 वाजले. इथे आपण किलोमीटर घेतलेला आहे. डिस्टन्स इन किलोमीटर. काय घेतलेला आपण इथं? किलोमीटर. वाय एक्सिस वरती किलोमीटर घेतला आहे. 20 40 60 80 100 120. आपण इकडे 20 च्या टप्प्यामध्ये घेतलेले आहे. तर सर्वात पहिले आपण आपल्या चार्ट मध्ये बघूया. अमर चाललेला आहे 5 वाजता 0 किलोमीटर वरती. त्याच्यात 5:30 वाजता, सॉरी 5 म्हणजे हा 5 पकडायचा. हा 5 पकडूया आपण. 5 5 5 5 वरती हा 0 आहे. हा 5 आहे. ठीक आहे. 0,5 कोऑर्डिनेट म्हणतात त्याला. सॉरी याला 5,0 म्हणतात. कारण कसं? एक्स एक्सिसचा 5 वाय चा 0. 5,0 कोऑर्डिनेट. एक्स चा 5 वाय चा 0. तर 5 वाजता किती 0 होती. 5:30 वाजता इथे दोघांचा इंटरसेक्शन पॉइंट इथे येणार. हा असा हा असा. त्याच्यानंतर 6 वाजता किती किलोमीटर चालला? मग 40 किलोमीटर पोहोचला. हा असा असा हा असा असा. कुठला पॉइंट आला? हा पॉइंट आला. त्याच्यानंतर किती? 6:30 वाजता 60 किलोमीटर. 6:30 वाजता 60 किलोमीटर. 6:30 60 किलोमीटर. 7 वाजता किती किलोमीटर पोहोचला? 80 किलोमीटर पोहोचला. बघा, तर ही जे रेष बनत आहे, ही जे स्ट्रेट लाईन बनत आहे,
आता आपण मी 5 इकडे घेतला होता, ते चुकलं माझं, 5 इकडे घ्यायला पाहिजे होता. आपली हे जे रेष बनत आहे हे स्ट्रेट बनत आहे. अर्थात हे काय आहे, युनिफॉर्म लिनियर मोशन. लिनियर मोशन म्हणजे काय म्हटलं होतं आपण, मोशन इन अ स्ट्रेट लाईन. आणि युनिफॉर्म लिनियर म्हणजे काय होतं की अमाऊंट ऑफ म्हणजे काय, इक्वल डिस्टन्स ट्रॅव्हल इन इक्वल डिस्टन्स ट्रॅव्हल इन इक्वल टाइम इंटरवल. इक्वल डिस्टन्स ट्रॅव्हल इन इक्वल टाइम इंटरवल म्हणजे दर अर्ध्या तासामध्ये अमर काय करत आहे, 20-20 किलोमीटर चालत आहे. किती किलोमीटर चालत आहे, 20-20 किलोमीटर. अकबर बघूया, पहिल्यांदा 18 किलोमीटर 5 वाजता 0 असते, 5:30 वाजता मग तो 18 किलोमीटर असते, 20च्या थोडं खाली, मग 36 इथपर्यंत तो युनिफॉर्म आहे. त्याच्यानंतर 42, 36 ना 18 किती होतात, 52 होतात. पण इथे किती, फक्त 4 किलोमीटर चाललेला आहे तो. या अर्ध्या तासामध्ये किती चाललेला आहे, फक्त 4 किलोमीटर. म्हणजे अर्थात हा स्ट्रेट लाईन होता, इथून असा स्ट्रेट लाईन होता आणि इथून फक्त हलकासा डेव्हिएशन आला. याला पेनची शाई संपली का, हलकासा डेव्हिएशन आला. हा जो आहे इथं 42 किलोमीटर. त्यानंतर 70 किलोमीटर, किती वाजता पोहोचला तो, 7 वाजता 70 किलोमीटर. डायरेक्ट तो असा गेला 70 किलोमीटर. म्हणजे हे काय आहे, नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. 70, मग इथे 95 आला, मग 120, तो असा गेला. जेव्हा की तो असा चालला असा. तर हे जे आहे नॉन युनिफॉर्म मोशन आहे. हे युनिफॉर्म लिनियर मोशन होती, हे नॉन युनिफॉर्म मोशन. लिनियर मोशन आहे का ते, नाही. स्ट्रेट लाईन मध्ये अजिबात नाही, त्याच्यामुळे याला काय म्हणू, नॉन युनिफॉर्म मोशन. हे युनिफॉर्म मोशन. आलं लक्षात. अँथनीचं बघूया. अँथनी गोन्साल्विस 0 होता पहिले, नंतर किती चालला, 14 किलोमीटर चालला. किती, 5:30 वाजता 14 किलोमीटर होता. 6 वाजता तो 28 किलोमीटर झाला, गुड लिनियर मोशन मध्ये झाला. मग 42 किलोमीटर झाला. 28 ना 14 किती होते, 38 4 42, गुड. 42 किलोमीटर, 40 च्या हलकासा वर. त्याच्यानंतर किती, 56 किलोमीटर, गुड. 56 किलोमीटर युनिफॉर्म लिनियर मोशन मध्ये चालू आहे. 70 युनिफॉर्म लिनियर मोशन. मग 84. हा जो आहे युनिफॉर्म लिनियर मोशन मध्ये चाललेला आहे, ज्याने काय केलेलं आहे, 0, 28, 42, 56, 70, 84. हा जो आहे युनिफॉर्म लिनियर मोशन मध्ये चाललेला आहे. याच्यावरून आपल्या लक्षात येते की अमर, अकबर, अँथनी, त्याच्यामध्ये अमर आणि अँथनी लिनियर मोशन मध्ये होते. अकबर जो आहे तो नॉन युनिफॉर्म मोशन मध्ये होता. तर युनिफॉर्म मोशन म्हणजे काय, इक्वल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन इक्वल टाइम इंटरवल. आणि नॉन युनिफॉर्म म्हणजे काय, तर अनइक्वल डिस्टन्स ट्रॅव्हल इन इक्वल टाइम इंटरवल. काय म्हणतात, अनइक्वल डिस्टन्स ट्रॅव्हल. आता इथं 36 चा 42 झाला, 0 चा 18 म्हणजे अर्ध्या तासात 18 किलोमीटर. आणि त्याच अर्ध्या तासात तो 36 चा 42 म्हणजे किती, फक्त 6 किलोमीटर चालत आहे. अर्थात अनइक्वल डिस्टन्स तो कव्हर करत आहे. कुठल्या, इक्वल टाइम इंटरवल. इक्वल टाइम इंटरवल काय आपला, अर्ध्या तासाचा आहे. यालाच म्हणतात नॉन युनिफॉर्म लिनियर, त्यालाच म्हणतात नॉन युनिफॉर्म मोशन. हे झाले आपले नॉन युनिफॉर्म आणि युनिफॉर्म मोशन. इकडे बघूया, युनिफॉर्म नॉन युनिफॉर्म मोशन समजलं. त्याच्यातच आपल्याला काय समजते, याच्यात युनिफॉर्म स्पीड समजते. युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म स्पीड. अमरची जी स्पीड आहे ती काय आहे, याच्यात कॉन्स्टंट आहे, कव्हरिंग इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इंटरवल. अमरची जी स्पीड आहे ते कॉन्स्टंट आहे, तो दर अर्ध्या तासात 20-20 किलोमीटर कव्हर करत आहे. पण अकबर काय आहे, कधी 18 ची स्पीड अर्ध्या तासात 18 किलोमीटर करताय, कधी 6 किलोमीटर तो कव्हर करताय. किती, कव्हरिंग अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इंटरवल. त्यालाच म्हणतात नॉन युनिफॉर्म स्पीड. आणि कव्हरिंग इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इंटरवल त्यालाच म्हणतात युनिफॉर्म स्पीड. आलं लक्षात. आता आपण वळूया एक्सेलरेशन कडे.
नेक्स्ट टॉपिक आहे एक्सिलरेशन. काय गाडी चालवताना आपण म्हणतो वर एक एक्सिलरेशन कर, एक्सिलरेट कर गाडी, हँड रेस दे, घॅंग घॅंग घॅंग. तर आपण बघूया एक्सिलरेशन म्हणजे काय. रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. काय एक्सिलरेशन म्हणजे काय. रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी, चेंज इन वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम किंवा पर युनिट टाइम, यालाच म्हणतात एक्सेलरेशन. SI युनिट मीटर पर स्क्वेअर सेकंद, मीटर पर स्क्वेअर सेकंद. वेलॉसिटीचा काय युनिट राहणार, मीटर पर सेकंड. डिस्प्लेसमेंटचा युनिट मीटर, लक्षात ठेवा युनिट. ठीक आहे. तर आता एक्सेलरेशनचे प्रकार शिकूया आपण. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि न्यूट्रल. न्यूट्रल एक्सेलरेशन. आता मी घरून निघालो गाडीने. ठीक आहे. घरून निघालो, कसा बसा हायवेवर लागलो. ठीक आहे. हायवेवर लागलो म्हणजे काय, घरी निघालो गल्ली गुल्लीत 20-40 ची स्पीडनं निघालो. मग हायवेवर मी जात आहे. सुरुवातीत हायवेवर निघालो, माझी मिनिमम स्पीड होती 30, अर्थात स्पीड किंवा वेलॉसिटी. आता मी हायवेवर चाललो, स्ट्रेट लाईन मध्ये चाललो. वेलॉसिटीला मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन, इट हॅज बोथ मॅग्निट्यूड एज वेल एज डायरेक्शन. हायवेवर चाललो, मुव्हिंग इन अ स्ट्रेट लाईन. पहिली माझी होती 30 ची स्पीड, मग झाली 33, मग झाली 36, 39. लुना चालवत हो मी, मोठी गाडी नाही माझ्याकडे. बघा पंखा लावलेला आहे मी, गरमी होऊन राहिली, पंखा लावलेला आहे. बजाज पिग्मी. पिग म्हणजे डुक्कर, मी म्हणजे आय, असा बजाज. ठीक आहे. 39, 42. ठीक आहे. माझा जो वेलॉसिटी आहे ती कितीने चेंज होत आहे, 3 किलोमीटर पर सेकंड. मी किलोमीटर पर आवरच्या स्पीडने चाललो, तर माझी स्पीड कितीने चेंज होत आहे, 3 किलोमीटर पर सेकंड नाही, पर आवर. कारण मी जे स्पीड चाललो, माझी बाईक जे स्पीडने चालली 30 किलोमीटर प्रति तास, त्याच्यानंतर ते 30, 36, 39, 42. माझ्या जो स्पीड मध्ये चेंजेस, वेलॉसिटीचा जो चेंज होऊन राहिला तो 3 किलोमीटर पर आवर. हा काय कॉन्स्टंट चेंज आहे, त्यालाच काय म्हणणार, पॉझिटिव्ह एक्सेलरेशन. आता निगेटिव्ह एक्सेलरेशन म्हणजे काय, मी चाललो 45 वर आलो आणि समोर मला दिसला काका, मामा, पोलीसवाला मामा. आणि मला माहित पडते की माझ्या गाडीचं लायसन नाही. मी काय करतो, रक्कन ब्रेक मारतो, मागून एखादी ट्रकची वाट बघतो आणि त्याच्या मागे लपून मामाला चकमा देतो. ठीक आहे. तर मी काय करतो, रक्कन ब्रेक मारला, मला दिसला मामा थोड्या दूर, तर मी काय केलं, 45 ची स्पीड वरून मी आलो 30 च्या स्पीड वरती. अर्थात 45 च्या स्पीड वरून माझी काय आली 30 ची स्पीड, पण माझा डायरेक्शन ऑफ मोशन काय आहे, स्ट्रेट समोर आहे, समोर. पण मी काय केली, माझी स्पीड कमी केली, रिटार्डेशन. यालाच म्हणतात डी एक्सेलरेशन, त्यालाच म्हणतात निगेटिव्ह एक्सिलरेशन. मग मी काय चाललो 30 च्या स्पीडनी चालत आहोत, जोपर्यंत ट्रक नाही येत आहे. मामा थोडासा दूर आहे, इथे मामा आहे, मामाला बघून मी हळू चाललो. इथे मग हळूहळू 30 च्या स्पीडने मी कंटिन्यू करत आहोत. कंटिन्यू कुठपर्यंत करत आहोत, इथपर्यंत. इथे मला एक मागून ओव्हरटेक करणारा एक ट्रक येते आणि मी 30 च्या स्पीडने मग त्या ट्रकच्या मागे लपून जातो. तोपर्यंत मी 30 च्या स्पीडने चालतो. हे जे 30 ची स्पीड आहे कॉन्स्टंट आहे. माझं मॅग्निट्यूड एज वेल एज डायरेक्शन काय होत आहे, चेंज नाही होत आहे. त्यावेळेस माझं एक्सिलरेशन काय आहे, 0 एक्सिलरेशन. काय आहे, 0 किंवा म्हणतात न्यूट्रल एक्सिलरेशन. समजली संकल्पना. वळूयात नेक्स्ट टॉपिक कडे. वळण्याच्या अगोदर एक सांगतो, एक्सिलरेशन म्हणजे फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी.
अपॉन टाइम, अर्थात यालाच म्हणतात रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. कसं 30 चा 33 गेलतो, 33 मायनस 3, टाइम काय होता माझा पर आवर होता 60 मिनिट, 36 मायनस 33 60 मिनिट, अर्थात तो किलोमीटर होता तर माझा आवर मध्ये घेता. जेव्हा मीटर मध्ये येतो तेव्हा आपण 6 सेकंद मध्ये लिहू. काढणार आहोत दोन ग्राफ. कुठले तर युनिफॉर्म मोशन आणि नॉन युनिफॉर्म मोशनचे अगोदरच आपण ग्राफ काढलेले होते. आपल्याकडे आहे डिस्टन्स टाइम ग्राफ. ठीक आहे, आपण अमर अकबर अँथनी या ग्राफच्या माध्यमातून शिकलेलो होतो. आता आपण परत एक ग्राफ काढूया. ग्राफ काढण्यापेक्षा मी तुम्हाला स्क्रीनवरती समजून सांगतो, कारण ग्राफ काढण्यात वेळ जाण्यापेक्षा तुम्हाला समजलेलं आहे. लवकर बघूया स्क्रीनवरती. तर हा आपला आहे टाइम ग्राफ. कुठला टाइम ग्राफ आहे हा बघूया. डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन. आपण अमर अकबर अँथनीच्या याच्यात घेतलं होतं. एक्स एक्सिस वर आपण डिस्टन्स घेतला होता, टाइम घेतला होता. सॉरी, डिस्टन्स नाही टाइम घेतला होता. वाय एक्सिस वरती आपण डिस्टन्स घेतलेला होता. तिथे आपण किलोमीटर मध्ये घेतलेला होता. टाइम जो आहे तो आवर मध्ये होता आपला. इथे जो आहे टाइम सेकंदामध्ये आहे आणि डिस्टन्स मीटर मध्ये आहे. बघा युनिफॉर्म म्हणजे काय बघा, दर 10 सेकंदाला 0, 10, 20, 30, 40, 50, 60 दर 10 सेकंदाला तर किती 15 मीटरने त्याचा डिस्टन्स जो आहे तो चेंज होत आहे. अर्थात तुम्ही जर ग्राफ वरती काढलं तर पहिला 0 सेकंदाला 0 डिस्टन्स राहणार. 10 सेकंदाला कुठे येणार तो 15 इथे येणार. इथे 10 सेकंदाला इथे येणार 20 आणि हे 10च्या मधला एक जो लाईन जाते तिथे. त्याच्यानंतर 20 सेकंदाला कुठे येणार इथे 30 वरती येणार. 45, 60 तुम्ही तर अशी रेस जे काढाल तेव्हा ते काय येणार एक स्ट्रेट लाईन येणार. त्यालाच म्हणतात, आपण बघितलं होतं अमर स्ट्रेट लाईन मध्ये गेला होता. तो होता युनिफॉर्म. आणि नॉन युनिफॉर्म बघा, नॉन युनिफॉर्म मोशन. आता इथे बघा 5 सेकंदात तो 7 मीटर चालला. 5 सेकंदात 7 मीटर. पुढच्या 5 सेकंदामध्ये परत 7 मीटर जायला पाहिजे. म्हणजे काय 10 सेकंदामध्ये 14 मीटर. जात किती आहे 12. 15 मायनस 10 केला 5 सेकंदात परत किती येत आहे 8 मीटर. परत 15 ते 20 हा 5 सेकंदात तो किती चालत आहे 10 सेकंद, 11 सेकंद. तुम्ही जर याचा जर ग्राफ काढला तर तो असा वर जाणार, खाली तो वरती जाणार, असा 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 इकडा वाकडा जाणार, जस्ट लाईक अळी. तर हा होता आपला डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर नॉन युनिफॉर्म मोशन. आता आपण बघूया वेलॉसिटी टाइम ग्राफ आणि वेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म एक्सेलरेशन. हे जे दोन ग्राफ आहे वेलॉसिटी टाइम ग्राफ आणि एक्सेलरेशन हे लक्षात ठेवा. याच्यावरून आपले पुढचे डेरिव्हेशन जे आहे ते आपण काय करणार आहोत डिराईव्ह करणार आहोत. स्क्रीनकडे नाही इकडे. तर आपण बघत आहोत वेलॉसिटी टाइम ग्राफ. वेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म वेलॉसिटी. कुठली वेलॉसिटी युनिफॉर्म वेलॉसिटी. युनिफॉर्म वेलॉसिटी. होंडा सिटी नाही, GTA वाईस सिटी नाही, काहीच नाही. तर पेज नंबर 6 वरती आहे युनिफॉर्म टाइम वेलॉसिटी ग्राफ फॉर युनिफॉर्म वेलॉसिटी. अ ट्रेन इज मुव्हिंग विथ अ युनिफॉर्म वेलॉसिटी ऑफ 60 किलोमीटर पर आवर. बघा युनिफॉर्म वेलॉसिटी आहे. ऍक्सेलरेशन काय राहणार 0 राहणार. ऍक्सेलरेशन त्याची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन चेंज होणार नाही. किती 60 किलोमीटर पर आवर फॉर 5 आवर्स. आता माझी जे आहे हे आहे टाइम आहे आणि हा आहे वेलॉसिटी. वेलॉसिटी किती किलोमीटर पर आवर. हे जे वेलॉसिटी आहे हे टाइम आहे. वेलॉसिटी मीटर पर सेकंड किंवा किलोमीटर पर आवर मध्ये. टाइम जो आहे किलोमीटर पर आवर मध्ये वेलॉसिटी आपली, म्हणून टाइम पण आपण काय घेतला आवर मध्ये घेतला. माझी ट्रेन कितीच्या स्पीडने चालत आहे 60च्या स्पीडने चालत आहे सुरुवातीपासूनच. ठीक आहे, इथून 60ची स्पीड. आता तुम्ही म्हणाल की ट्रेन लगेच 60च्या स्पीडवर थोडी जाते. एका मिनिटात तर गेली असं 60च्या स्पीड मध्ये. तिथे 1 मिनिट सोडून द्या तुम्ही, निग्लेजिबल आहे. 5 तास मध्ये 300 मिनिटांमध्ये 1 मिनिट निग्लेजिबल आहे. ठीक आहे, तर 60च्या स्पीडने गेली किती
5 तास गेली तर आपण 60च्या स्पीडने 5 पर्यंत रेष घेऊ. किती? 5 पर्यंत. आलं का 5च्या बरोबर? इंटरसेक्शन मध्ये आलं. ठीक आहे, 5च्या याच्यामध्ये आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये बघा, द वेलॉसिटी टाइम ग्राफ ऑफ दिस युनिफॉर्म मोशन इज शोन इन ग्राफ. ठीक आहे, with the help of graph how will you determine the distance covered by train between 2 hours and 4 hours. आता how will you determine the distance covered by train between 4 hours and 2 hours, म्हणजे ह्या दोघांच्या मधामध्ये तुम्ही डिस्टन्स कसा काय मेजर करणार. आता बघा, तुम्हाला एक डोकॅलिटी म्हणतो. डोकॅलिटी, तुम्हाला जर डोकं असेल तर तुम्ही डोकॅलिटी वापरा. माझी ट्रेन किती त्या स्पीडने चाललेली आहे? 60च्या स्पीडने चाललेली आहे. 60च्या स्पीडने पहिल्या तासाला, दुसऱ्या, ठीक आहे, एका तासात ते 60 किलोमीटर पार करत. दुसऱ्या तासाला किती जाणार? 120 डिस्टन्स. तिसऱ्या तासाला 180. चौथ्या तासाला 240. 5व्या तासाला 300. टोटल तो काय करणार? 300 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करत आहे. आता प्रश्न काय विचारलाय? आता हा विथ द हेल्प ऑफ डायग्राम होता. ग्राफ, विदाउट ग्राफ आपण कसं काढू? डिस्टन्स कव्हर्ड बाय ट्रेन बिटवीन 2 hours and 4 hours. 2 hours आणि 4 hours मधामध्ये डिस्टन्स किती कव्हर केलेला आहे? तर आता बघा, इथे 120 आणि इथे 240. हे आहे टाइम आहे. 4 hours मध्ये किती केलेला आहे? 240. 240 मायनस 120, अर्थात किती? 120 किलोमीटर यांनी केलं. किती? 4 मायनस 2, अर्थात 2 hours मध्ये काय केलं यांनी? 120 किलोमीटर डिस्टन्स जे आहे यांनी ट्रॅव्हल केलेला आहे. आता आपलं उत्तर 120 हे ग्राफ मधून कसं येणार ते बघू. ग्राफ जो आहे हा खूप महत्वाचा आहे. पुढील डेरिवेशन जे आहे न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन ते आपण या ग्राफ वरूनच डिराइव्ह करणार आहोत. ग्राफ बघा, किती? बिटवीन 2 hours and 4 hours. रेष 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 फाडली. रेष 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 फाडली. माझा जो ग्राफ आहे तो हा एरिया आहे. हा जो एरिया आहे हा उत्तर मला काय देणार? डिस्टन्स कव्हर्ड बिटवीन 4 hours and 2 hours. कसं? हा एरिया आहे, काय बनत आहे? हा रेक्टँगल बनत आहे. रेक्टँगल याचा बेस किती आहे? इथून इथपर्यंत 4 आहे आणि इथून इथपर्यंत 2 आहे. तर हे किती आलं? याला आपण मी पॉइंट देऊ. हा ए देतो, बी देतो, सी देतो, डी देतो. तर एरिया ऑफ रेक्टँगल ए बी सी डी इक्वल टू काय असते? लेंथ इनटू ब्रेथ असते. एरिया काढतो आपण, व्हॉल्यूम नाही. लेंथ इंटू ब्रेथ. तर माझी लेंथ किती आहे? इतकी 4 आहे, इतकी 2 आहे. टोटल किती मिळणार? 4 मायनस 2 लेंथ झाली. माझी ब्रेथ किती आहे? इथून 0 ते इथे 60 इंटू 60, अर्थात काय? तर 2 इंटू 60 120 किलोमीटर. एवढं डिस्टन्स त्यांनी काय केलं आहे? ट्रॅव्हल केलेला आहे. बघितलं, ह्या ग्राफच्या माध्यमातून हा जो एरिया आहे तो मी काढलेला आहे आणि मला माहित पडलं की माझं उत्तर काय? 120 किलोमीटर. डोकॅलिटी वरून आपलं उत्तर काय आलं होतं? 120 आणि हे 120. आपलं उत्तर काय झालेलं आहे? मॅच झालेलं आहे. आता आपण वळूया पुढील गोष्टीकडे. त्या अगोदर आपण बघूया, इज देअर अ रिलेशन बिटवीन डिस्टन्स कव्हर्ड बाय ट्रेन बिटवीन 2 hours and 4 hours ऑन एरिया ऑफ पर्टिक्युलर quadrangle इन द ग्राफ. व्हॉट इज द एक्सेलरेशन ऑफ ट्रेन? एक्सेलरेशन 0 होता कारण आपली वेलोसिटी कॉन्स्टंट होती. आणि रिलेशन काय मिळालं? यस, आपण त्याचा एरिया काढला आणि मला काय मिळालं? डिस्टन्स मिळालं. नेक्स्ट वळूया आपण वेलोसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म एक्सेलरेशन. मी ग्राफ काढतो तोपर्यंत तुम्ही पाणी पिऊन या. सो माय डिअर स्टुडंट्स, आपण बघत आहोत आता वेलोसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म एक्सेलरेशन. युनिफॉर्म एक्सेलरेशन, आता तुम्हाला मी सांगितलं होतं युनिफॉर्म एक्सेलरेशन 30, 33, 36, 39, 42, 45 वर गेलो. तुम्हाला कोण दिसले? मामा. ते काय होतं? आपलं युनिफॉर्म एक्सेलरेशन होतं माझं.
ठीक आहे. त्याच्यात माझी वेलॉसिटी, चेंज इन वेलॉसिटी काय होती, कॉन्स्टंट होती. 3-3च्या स्पीडने मी वाढत होतो. आता आपण बघूया की टाइम ग्राफ मध्ये इथे जर राहणार माझा टाइम राहणार, हे कुठली एक्सिस आहे, एक्स एक्सिस, ही वाय एक्सिस आहे. वाय एक्सिस वरती माझं काय राहणार, वेलॉसिटी किलोमीटर पर आवर, यालाच काय म्हणतात वेलॉसिटी म्हणून. आता पेज नंबर 7 वरती आहे हे बघा. 0 सेकंद वरती 0 होतो, 5 सेकंदात 8 वरती आलो, 10 सेकंदात मी 16 वरती आलो, त्यानंतर 15 सेकंदात 24 वरती गेलो, 20 सेकंदात 32 वरती आलो, आणि इतर 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 अमका डमका फलांना. तर प्रश्नाचं म्हणणं काय आहे, velocity changes by equal amount in equal time interval, thus this is uniform acceleration in accelerated motion. How much does velocity change every 5 minutes? ठीक है, एव्हरी 5 मिनिट माझी वेलॉसिटी कितीने चेंज होत आहे, आफ्टर 5 मिनिट. अच्छा, हा मिनिट वाला ग्राफ आहे का, नाही हा सेकंद वाला ग्राफ आहे. बघूया पुढे आपण. आता बघा, फॉर युनिफॉर्म ऍक्सिलरेशन टाइम वेलॉसिटी ग्राफ जो आहे फॉर युनिफॉर्म ऍक्सिलरेशन, तो काय आहे, स्ट्रेट लाईन आहे. कारण माझं वेलॉसिटी आपण जर मी टाकलं तर पर सेकंद 1 2 3 4 5 6 असं पर सेकंद जर घेतलं असतं, आणि मी जर इथं 33 36 39 42 टाकलं असतं, इथे 1 2 3 4 असं लिहिलं असतं, तेव्हा पण आपल्याला काय मिळालं असतं, तो ग्राफ मामा भेटायच्या अगोदर स्ट्रेट लाईन मिळाला असता. आणि नॉन युनिफॉर्म ऍक्सिलरेशन, तिथून जर मी नॉन युनिफॉर्म ऍक्सिलरेशन आलं 45 नंतर मी रफ्कन ब्रेक दाबला, माझी वेलॉसिटी 45 नंतर किती झाली, 40 झाली, नंतर 30 झाली, म्हणजे 2 सेकंदामध्ये मी स्पीडवर काय आलो, 30 वरती आलो. जर असं जर माझा मुवमेंट असेल तर माझी स्ट्रेट लाईन येणार का, नाही येणार, कारण की काय ते माझी नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेटेड मोशन राहणार. आता काय म्हणतात की ह्या ग्राफ वरून काय करता येईल, डिस्टन्स कव्हर्ड करायचं आहे. एक प्रश्न आहे ग्राफवर, इथे बघा, बिटवीन द 10th and 20th सेकंद as we did in the case of train in previous example. मागच्या उदाहरणात आपण तो ग्राफ काढला होता, एरिया ऑफ रेक्टँगल घेतला होता, आणि आपल्याला उत्तर काय मिळालं होतं, डिस्टन्स कव्हर्ड मिळालं होतं. तसंच इथे सुद्धा आपल्याला काय काढायचं आहे, डिस्टन्स कव्हर्ड काढायचं आहे. या इकडे सर्वात पहिले बघूया की कशा प्रकारे आपण डिस्टन्स कव्हर करू शकतो. 10th आणि 20th सेकंद मध्ये, 10th मध्ये किती होता हा, 16 डॉट डॉट डॉट, 32 डॉट 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 डॉट. आता तिथे आपण काय केलं होतं, तिथे ग्राफ होता माझा असा, त्याच्यामुळे आपण काय केलं होतं, लेंथ इंटू ब्रेथ केली होती. आता इथे काय बनत आहे माझं बघा, डॉट 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 डॉट. तिथे वेलॉसिटी कॉन्स्टंट होती, इथे वेलॉसिटी काय आहे, चेंज होऊन राहिली बघा, डॉट 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 डॉट. इथे 32 ची स्पीड आहे माझी, किती, 32 ची. इथे 16 ची स्पीड आहे, 32 ची स्पीड आहे, इथे 16 ची स्पीड आहे. याला एक नामकरण करून टाकूया आपण. सर्वप्रथम आपण नामकरण करून टाकूया, A B C D, आणि याला आपण E देऊन देऊ. पुस्तकात जसं आहे तसंच घेतलेलं आहे आपण, जास्त चेंज नाही. A B C D E. इथे माझी 16 ची स्पीड आहे, इथे माझी 32 ची वेलॉसिटी आहे. तर आपण काय करणार आता मला हा डिस्टन्स कव्हर करायचा आहे. तर मी काय करू, एरिया ऑफ रेक्टँगल प्लस एरिया ऑफ काय घेणार, ट्रायंगल. या इकडे बघूया कसं. तर एरिया ऑफ रेक्टँगल, तर एरिया ऑफ रेक्टँगल आणि एरिया ऑफ ट्रायंगल, त्याच्या अगोदर मला काय माहित आहे, मला बेस माहित आहे. इथे किती येणार, 20 - 10 10 येणार. इथे किती आहे, 16 आहे. याची हाईट किती आहे, इथून इथे 16 आहे, इथून इथे 32 आहे. पण याचा बेस माहित आहे, पण माझं जे आहे वेलॉसिटी, इथची वेलॉसिटी आपली गडबड आहे. आपल्याला जो आहे ऍव्हरेज वेलॉसिटी या ट्रायंगल साठी लागणार आहे. तर ती ऍव्हरेज वेलॉसिटी कशी ते आपण बघूया. आता मला याची ऍव्हरेज वेलॉसिटी काढावी लागेल. ऍव्हरेज वेलॉसिटी म्हणजे माझी किती येणार, इथे 32 होती, इथे 16 आहे,
तर ॲव्हरेज वेलॉसिटी काय करू? अरे यार चालणार रे भाऊ, नॉट चार्जिंग, नॉट रायटिंग, दुसरा घेऊ. ऑलवेज हॅव ऑप्शन, पण तुम्ही ऑप्शन बनवू नका कोणाचा. आई ग, आज नशीबच. माझी ॲव्हरेज वेलॉसिटी काय येणार? 32 प्लस 16 डिवायडेड बाय 2. 32 प्लस 16 डिवायडेड बाय 2 म्हणजे 48 डिवायडेड बाय 2 काय झाली? 24. अर्थात ही जे माझी ॲव्हरेज वेलॉसिटी आहे काय आहे? 24 किलोमीटर पर आवर. आता हे 24 किलोमीटर पर आवर झाली, हे माझी वेलॉसिटी झाली. आणि माझा टाइम काय आहे? 20 सेकंद आहे. 20 मायनस 10 अर्थात किती? 10 सेकंद उरला. आता तो 24 घेतला मी, 24 इंटू फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी, म्हणजे सॉरी, फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी नाही, आपण टाइम घेतला. टाइम किती काढायचा आहे मला? हा दोघाचा डिस्टन्स काढायचा, दोघाचा डिफरन्स. 20 मायनस 10, 24 इंटू 10 किती झालं? 240 मीटर. हा जो आहे डिस्टन्स झालेला आहे. सॉरी, युनिट मध्ये काय दिलेलं आहे? वेलॉसिटी हे किलोमीटर पर आवर मध्ये नाही आहे, सॉरी चुकलं माझं, हे आहे मीटर पर सेकंद मध्ये. आणि टाइम जो आहे, टाइम तर सेकंद मध्येच होता माझा, सॉरी इकडे चुकलं आपलं थोडंसं, किलोमीटर पर आवर नाही, हे सेकंद मध्ये आपण बरोबर घेतलं होतं. हे किलोमीटर पर आवर म्हटलं होतं, किलोमीटर पर आवर नाही आहे, हा मीटर पर सेकंद करा. 24 मीटर पर सेकंद इंटू 20 मायनस 10 अर्थात 24 इंटू 10 माझं काय झालं टोटल? 240 मीटर. हे काय झालं? डिस्टन्स झाला. यांनी काय केलं? 240 मीटरचा डिस्टन्स या टाइम इंटरवल मध्ये कव्हर केलेला आहे. आता आपण ग्राफच्या माध्यमातून बघूया की कशा प्रकारे 240 हे उत्तर आपल्याला आणता येईल. आता बघा ग्राफ, हे आपण काय केलं होतं? डोकॅलिटी लावली होती, कारण माझं काय होतं? 2 होता, दोघांचा मधला मीन घेतला मीन 24 होता आणि दोघांचा डिफरन्स घेतला, त्यामुळे आता आपण ग्राफ नुसार घेऊया. ग्राफ नुसार म्हणजे काय? एरिया ऑफ रेक्टँगल प्लस एरिया ऑफ ट्रायंगल इक्वल टू डिस्टन्स, त्याला यस म्हणूया आपण. एरिया ऑफ किती? डीसी इंटू एडी किती होते? 20 मायनस 10 अर्थात 10. 20 मायनस 10 हे किती झालं? 10. 10 इंटू हाईट किती आहे याची? 16 प्लस एरिया ऑफ ट्रायंगल हाफ इंटू बेस किती आला माझा? हा 10. हाईट किती राहिली माझी? हाईट एवढी हाईट बघायची आहे. इथपर्यंत 16 आहे, इथपर्यंत 32 आहे. 32 मायनस 16 गेला, याची हाईट किती आली माझी? टोटल किती आली? 16 मल्टिप्लाइड बाय 16. 10 इंटू 16 160 होते. 2 डिवायडेड बाय 16 8 येते. प्लस 10 इंटू 8 80. 160 प्लस 80 किती आन्सर येते माझं? 240 मीटर. किती डिस्टन्स कव्हर केला? 240 मीटर. अर्थात काय? हा जो ग्राफचा एरिया आहे त्याच्यामुळे माझ्या लक्षात आलेलं आहे की युनिफॉर्म ऍक्सेलरेशन मध्ये मी किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. याच्यानंतर आपण बघूया इक्वेशन ऑफ मोशन, अर्थात न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन युजिंग ग्राफिकल मेथड. तोपर्यंत तुम्ही आराम करा, पुढच्या लेक्चर मध्ये बघूया. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता आपण बघितलंय मोशन, लिनियर मोशन बघितलं होतं, युनिफॉर्म लिनियर मोशन बघितलं आपण, युनिफॉर्म वेलोसिटी बघितली, युनिफॉर्म एक्सेलरेशन बघितलं. तुम्हाला एक आयडिया आलीच असेल की युनिफॉर्म कशाला म्हणायचं आणि सर्क्युलर मोशन कशाला म्हणायचं. घडीचा काटा असो किंवा मग पृथ्वी असो, अर्थ आहे, सन आहे, ते हा ऑर्बिट आहे, ठीक आहे. अर्थ असो किंवा हे घडीचा काटा असो, हे काय आहे? एका स्पीडने फिरत आहे सूर्याभोवती. घडी जी आहे ते सेंटर ऑफ पॉइंट भोवती अशी फिरत आहे.
आलं लक्षात? तर पृथ्वी जी आहे ती एका कॉन्स्टंट स्पीडने फिरत आहे, त्याच्यामुळेच आपल्याला 365 दिवसांनी काय मिळतो? न्यू इयर मिळतो. काय मिळतो? न्यू इयर मिळतो. घडीचा जो काटा आहे, सेकंड काटा म्हणा, सेकंड काटा जो आहे तो कॉन्स्टंट स्पीडने मूव्ह होतो, म्हणून आपल्याला 60 सेकंड नंतर काय मिळतो? 1 मिनिट मिळतो. आपला मिनिट काटा जो आहे तो सुद्धा कॉन्स्टंट स्पीडने मूव्ह होत आहे. कुठला? सर्क्युलर मोशन मध्ये मूव्ह होत आहे. कॉन्स्टंट ऍट कॉन्स्टंट स्पीड इन अ सर्क्युलर मोशन. कॉन्स्टंट वेलोसिटी म्हणू का? अजिबात नाही, कारण इथे आपली काय होत आहे? डायरेक्शन जी आहे सतत आपली चेंज होत आहे. त्यामुळे आपण जे आहे याला काय म्हणणार? कॉन्स्टंट स्पीड म्हणणार. मिनिट काटा जो आहे तो 60 मिनिटानंतर चेंज होतो. आपल्याला काय मिळतो? 1 आवर. आवर काटा जो आहे, घडीचा जो आहे आवर काटा, आवर हँड म्हणतात त्याला, 12 तासानंतर तो पूर्ण 12 तासामध्ये त्याचा पूर्ण चक्कर होतो. आपल्याला काय मिळतात? हाफ डे मिळतो. आलं लक्षात? तर याला म्हणतात सर्क्युलर मोशन, मूव्हिंग ऍट कॉन्स्टंट स्पीड. त्यालाच म्हणतात युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता आपण बघूया न्यूटन इक्वेशन. न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन. कुठलं? न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन बघत आहोत. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन बघत आहोत का आपण? नाही. आपण काय बघत आहोत? इक्वेशन ऑफ मोशन. 3 इक्वेशन आहे. पहिला इक्वेशन बघा, v इक्वल टू u प्लस at. दुसरा इक्वेशन आहे s इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. तिसरा इक्वेशन आहे v स्क्वेअर इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. 3 इक्वेशन बघा. ह्या तिन्ही इक्वेशन मध्ये कॉमन आहे, याच्यात नो रिलेशन विथ ऍक्सिलरेशन. नो रिलेशन विथ ऍक्सिलरेशन. याच्यात जो आहे वेलोसिटीचा रिलेशन आहे टाइम सोबत, डिस्प्लेसमेंटचा रिलेशन आहे टाइम सोबत, आणि या वेलोसिटीचा रिलेशन जो आहे तो आहे डिस्प्लेसमेंट सोबत. वेलोसिटीचा रिलेशन विथ टाइम, डिस्प्लेसमेंटचा रिलेशन विथ टाइम, वेलोसिटीचा रिलेशन विथ डिस्प्लेसमेंट, नो रिलेशन विथ ऍक्सिलरेशन. हे लक्षात ठेवा. आता आपण हे जे आहे हे डिराइव्ह करणार आहोत. कुठून आलं, काय आलं घे. तर हा आहे न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन विथ ग्राफ आपण बघत आहोत. आपण इथे वेलोसिटी टाइम ग्राफ घेतलेला आहे. काय घेतलेला आहे इथे आपण? वेलोसिटी टाइम ग्राफ घेतलेला आहे. मागच्या वेळेस आपण 2 बघितले होते इक्वेशन, 2 ग्राफ बघितले होते, आणि आपण तिथून एरिया डिराइव्ह केला होता. कशाचा एरिया डिराइव्ह केला होता? डिस्प्लेसमेंटचा. तिथे एक आलं होतं उत्तर 240 किलोमीटर ट्रॅव्हल केला, आणि एकाचं काय होतं यार, जो है सो है. आपण बघितलं होतं एरिया बरोबर आला होता आपला. आता आपण बघूया ऍक्सिलरेशन. ऍक्सिलरेशन म्हणजे काय होते? तर फायनल वेलोसिटी v मायनस इनिशियल वेलोसिटी u. इनिशियल वेलोसिटी या पॉइंट वरती जो आहे, या पॉइंट वरती इनिशियल वेलोसिटी u आहे, कारण 0 टाइम वरती हा 0 आहे. इथे एक डिस्टन्स मेंटेन केलेला आहे आपण. आपली जी वेलोसिटी आहे इथून कॉन्स्टंट झालेली आहे. ओ पासून तर डी पर्यंत. कुठला? ओ पासून तर डी पर्यंत आपली जी वेलोसिटी आहे ते काय आहे? 0 आहे. आणि आपली डी पासून आपली वेलोसिटी काय होते? u होऊन जाते. आणि सी पासून आपली वेलोसिटी काय होते? v होऊन जाते.
तर आपली एक्सेलरेशन म्हणजे काय, तर फायनल वेलोसिटी. फायनल वेलोसिटी काय आहे, फायनल वेलोसिटी आहे आपली v मायनस इनिशियल वेलोसिटी u. इनिशियल वेलोसिटी u यालाच म्हणतात रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी किंवा चेंज इन वेलोसिटी पर युनिट टाइम. म्हणजे आपला काय आहे v मायनस यू बाय टी. हा एक इक्वेशन आपण लक्षात ठेवूया. ठीक आहे, आपला काय आहे हा एक्सिलरेशन. एक्सिलरेशन अर्थात ए छोट्या अक्षरात लिहित आहे. त्याच्यानंतर ओडी म्हणजे काय आहे आपल्याला माहित आहे. सीडी म्हणजे काय आहे आपल्याला माहित आहे. हा एक ट्रॅपेझियम आहे. त्या ट्रॅपेझियम मध्ये आपल्याला अडकायचं नाही. झालं ए इक्वल टू व्ही मायनस यू. परत ए इक्वल टू, आता बघा व्ही मायनस यू. व्ही म्हणजे काय होते ओ टू सी. ओ टू सी म्हणजे काय व्ही, आणि यू म्हणजे काय ओ टू डी मायनस ओ डी बाय टी. अर्थात एक्सिलरेशन आपलं काय आहे ते व्ही मायनस यू गेला, काय उरला आपल्याकडे सी डी उरला. हे जे आहे हे व्ही ची व्हॅल्यू आहे आणि हे जे आहे यू ची व्हॅल्यू. तर व्ही मायनस यू किती गेला आपल्याला काय मिळाला सी डी. सी डी बाय टी. याला काय करू आपण इक्वेशन नंबर 2 देऊन देऊ. ए इक्वल टू सी डी बाय 2. ए इक्वल टू सी डी बाय टी. याला इक्वेशन नंबर 2 देऊन देऊ. डेरिवेशन माहित आहे कुठून आलं काय आलं. आता आपला पहिला डेरिवेशन काय होता व्ही इक्वल टू यू प्लस ए टी. आपलं काय होतं व्ही इक्वल टू यू प्लस ए टी. आता आपण हा इक्वेशन डिराइव्ह करूया. तर v इक्वल टू यू प्लस ए टी हा इक्वेशन जो आहे आपल्याला डिराइव्ह करायचा आहे. आता v म्हणजे काय v इक्वल्स टू ओडी प्लस सीडी. ओडी प्लस सी डी. v म्हणजे ओडी प्लस सीडी. आता ओडी म्हणजे काय u आहे. u प्लस सीडी म्हणजे काय असते v मायनस यू. v मायनस यू म्हणजे काय सीडी. तर v मायनस यू. आता सीडी म्हणजे काय v मायनस यू आपण केला होता. आपण हा सीडी डिराइव्ह केलेला होता. सीडी ए इक्वल टू सीडी बाय टी. तर आपण याला एक प्रॉपर आपण असा करू सीडी इक्वल टू ए टी. हा राहणार आपलं इक्वेशन 2. आपण हे डिराइव्ह केलेलं होतं. कशा प्रकारे आलं होतं तर सीडी म्हणजे काय आलं आपलं ए टी. व्ही इक्वल टू यू प्लस ए टी. आपला काय झाला हा इक्वेशन डिराइव्ह झाला. आपण सीडी इक्वल्स टू ए टी कुठून आला आपण इथून आला. इक्वेशन नंबर 2 फ्रॉम इक्वेशन 2. इक्वेशन नंबर 2 वरून आलं. आता आपण बघूया पुढचा एक्झाम्पल. आता मला काय करायचं आहे हा इक्वेशन डिराइव्ह करायचा आहे. एस इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. आपण मागच्या वेळेस बघितलं होतं की एस अर्थात डिस्प्लेसमेंट. यू म्हणजे इनिशियल वेलोसिटी, व्ही म्हणजे फायनल वेलोसिटी, टी म्हणजे टाइम, ए म्हणजे एक्सेलरेशन, एस म्हणजे डिस्प्लेसमेंट. आता आपण मागच्या वेळेस बघितलं होतं डिस्प्लेसमेंट काढायसाठी आपण काय केलं होतं तू बघा एक ट्रायंगल मध्ये एक डिस्प्लेसमेंट होता. आपण याचा एरिया प्लस याचा एरिया मॅच केला होता. इथे पण आपण तेच करणार आहोत. एस इक्वल्स टू एरिया ऑफ रेक्टँगल काय आहे ओ ई इंटू ओडी किंवा एई. एई आणि ओडी काय आहे सेम आहे कारण हे जे लाईन आहे डॉटेड लाईन पॅरलल टू ओई आहे आणि हे जे वर्टिकल लाईन आहे ईबी पॅरलल टू ओसी आहे आणि हे सीबी सुद्धा पॅरलल टू ओई आहे. 1 2 3 हे लाईन पॅरलल आहे. हे आणि हे पॅरलल लाईन म्हणजे काय जे दोन एकमेकांना समांतर असतात आणि त्याच्यामध्ये गॅप जो आहे तो सेम असते कुठे इंटरसेक्ट होत नाही.
त्याला म्हणतात पॅरलल लाईन. तर हा ओई इंटू आपण करूया ओडी करूया आपल्या सोयीसाठी. एरिया ऑफ काय झालं रेक्टँगल प्लस एरिया ऑफ ट्रायंगल काय हाफ इंटू बेस इंटू हाईट. बेस काय आहे एडी. एडी अर्थात आपला ओई आहे. हाफ इंटू ओई हाफ इंटू बेस. एडी इज नथिंग बट ओई इंटू हाईट काय आहे बी ए. बी ए नथिंग बट सी डी इंटू सी डी. ठीक आहे. ओई म्हणजे काय झालं टी झाला. हा जो आपला काय आहे टाइम ग्राफ आहे हा टाइम वरती चालू आहे. इथे टाइम आहे आपलं टी. टी इंटू ओडी. ओडी इज नथिंग बट काय आहे याची व्हॅल्यू यू. बघा आपलं यूटी आलं टी यू प्लस हाफ. ओई ओई काय आहे टी आहे आणि सीडी इज नथिंग बट ए टी. याला जर प्रॉपर लिहिलं एस इक्वल्स टू यू टी प्लस हाफ ए टी इंटू टी टी स्क्वेअर. काय झालं आपलं इक्वेशन डिराईव्ह झालं. बघा किती सोप्या पद्धतीने आपली इक्वेशन जे आहे डिराईव्ह झालेलं आहे. डिराईव्ह. आता आपण बघूया थर्ड इक्वेशन कडे वळूया. थर्ड इक्वेशन ऑफ इक्वल्स टू व्ही स्क्वेअर इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस 2as. आता आपल्याला हा इक्वेशन थर्ड इक्वेशन ऑफ मोशन हा आपल्याला डिराईव्ह करायचा आहे. आता आपला काय परत आपण काय करणार डिस्प्लेसमेंट कडे जाणार आहोत. आपल्याला एरिया काढायचा आहे. इथे एरिया जो आहे तो आपण अखंड घेणार आहोत. अखंड कसा तर एरिया ऑफ आपण ट्रॅपेझियम घेणार आहोत. ओ डी बी ई. काय घेणार एरिया ओ डी बी ई. आपण मागच्या वेळी स्प्लिट करून घेतला होता. यावेळी स्प्लिट करून नाही तर आपण अखंड घेणार आहोत. कारण आपल्याला काय करायचं आहे वेलोसिटी डिस्प्लेसमेंट चा रिलेशन काढायचा आहे. तर आपण काय घेतलं डिस्प्लेसमेंट घेतलेला आहे. एरिया ऑफ ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला काय आहे हाफ इंटू सम ऑफ इट्स पॅरलल लेंथ. सम ऑफ इट्स पॅरलल लेंथ. पॅरलल काय ओडी. ओडी ला पॅरलल काय आहे सम. ओडी ला पॅरलल काय आहे ईबी. सम ऑफ इट्स पॅरलल लेंथ मल्टिप्लाइड बाय द डिफरन्स बिटवीन इट्स पॅरलल लेंथ. अर्थात काय आहे आपलं ओ ई. काय आहे आपलं डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स ओ ई. चला आता मल्टिप्लाय करूया हाफ इंटू ओडी यू प्लस ईबी कशाला पॅरलल आहे ओ सी ला पॅरलल आहे. ओ सी ला पॅरलल काय आहे त्याची व्हॅल्यू व्ही आहे मल्टिप्लाइड बाय ओ ई काय आहे टी आहे. काय आहे टी आहे. हा आपला एक इक्वेशन झाला. पण आपलं काय होतं आता मला काय आपल्या ह्या इक्वेशन मध्ये टी आहे का. हा इक्वेशन जो आपण डिराईव्ह करत आहोत ओ माय गॉड माय गुडनेस एव्हरी बुलशिट थिंग इज हॅपनिंग टुडे. आपण जो हा काढत आहोत डिराईव्ह याच्यात टी आहे का नाही. मला हा का करायचा आहे टी गायब करायचा आहे. टी कसा गायब करता येईल बघा ह्या इक्वेशन वरून. कसं तर हा इक्वेशन आहे ए इक्वल टू व्ही मायनस यू बाय टी. टी इज नथिंग बट व्ही मायनस यू बाय ए. टी आपण इकडे टाकला ए आपण इकडे करून घेतला व्ही मायनस यू बाय ए. तेच आपण करणार आहोत हाफ इंटू यू प्लस व्ही मल्टिप्लाइड बाय टी इज नथिंग बट व्ही मायनस यू बाय ए. व्ही मायनस यू बाय ए. हे कुठून आलं फ्रॉम इक्वेशन 1. त्याच्यानंतर बघा आपण बघूया व्ही प्लस यू आणि व्ही मायनस यू. आपण याला एक प्रॉपर लिहूया कारण हा व्ही मायनस यू आहे तर व्ही प्लस यू करू
आणि व्ही मायनस यू बाय ए इथे आलं एस आलं. ठीक आहे. आता एस टू ला आपण इकडे घेऊन जाऊ आणि ए ला आपण इकडे घेऊन जाऊ. अर्थात हा इक्वेशन 1 चं काढून टाकतो मी. इथे काय येणार 2as 2 इकडे टाकला 2s a इकडे टाकला 2as इक्वल्स टू. आता बघा इथे एक फॉर्म्युला येतो कुठला मॅथ मध्ये शिकणार तुम्ही a प्लस बी a मायनस बी इक्वल्स टू a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. a प्लस बी a मायनस बी ब्रॅकेट मध्ये आहे बघा इक्वल्स टू a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर तेच आपण फॉर्म्युला इकडे वापरत आहोत. a प्लस बी a मायनस बी a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर इथे आपला a काय आहे v आहे. तर v स्क्वेअर मायनस काय u स्क्वेअर u स्क्वेअर. आता हा u आपण इकडे टाकूया 2as इक्वल्स टू 2as मायनस इकडे गेला प्लस झाला u स्क्वेअर इक्वल्स टू v स्क्वेअर. यालाच प्रॉपर स्टाईल मध्ये आपण जर लिहिलं तर v स्क्वेअर इक्वल्स टू u स्क्वेअर प्लस 2as. न्यूटन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन आपण काय केलेलं आहे डिराईव्ह केलेला आहे. अशा पद्धतीने तुमच्या पुस्तकांच्या एक्सरसाइज मध्ये हे इक्वेशन डिराईव्ह करायचं सांगितलेलं नाही आहे, पण तरी मी तुम्हाला डिराईव्ह करून सांगितलेलं आहे कशा प्रकारे आहे. आता याच्यावरचे जे न्यूमरिकल्स आहेत ते आपण बघूया आणि सॉल्व्ह करून घेऊया. न्यूमरिकल्स घेताना तुम्ही पुस्तक तुमच्या समोर ठेवा.